काय केलं की बाबा जेवायला आज? अप्पू काय जेवाय केलं ग? तुम्ही काय सांगितलं होतं? बेसन भाकर. तुम्हाला भाकरीचं पीठ नसलं की लय भाकर मी कवा काय मागावं का नाही? नका कवा काय मागितलं का ते बराबर नसते. नका मागायचं. किती दिवस झालं सांगितलं भाकरीचं पीठ नाही म्हणून? कवा सांगितलं भाकरीचं पीठ नाही? सांगितलं नाही. ज्वारी संपली म्हणून सांगितलं पीठ नाही असं. ज्वारी संपली म्हणून सांगितलं मग पीठ आहे असं म्हणलं असतील का? ज्वारी संपली म्हणजे पीठ संपलं. सगळं संपलं मला पीठ बी संपलं आणि ज्वारी बी संपलं. सगळं संपलं. संप मग तुम्हाला पीठ ज्वारी भाकरी केलं की चपात्या खायच्या असतात, चपाती केली की भाकरी खायची असते. आपल्याला जे आवडत ते आपण ते खात असतो. जे केलं तेच नाही आवडत तुम्हाला, जे नाही केलं तेच आवडते. आणि ते लय करून देवा लावतेस. जेव्हा हे कर म्हणलं का त्याच्या उलट करते बराबर. आता मला असंच येते. काय म्हणणे? परवा बी काहीतरी म्हणलं होतं कर, ते न करता दुसरंच काहीतरी केलं. तेव्हा कांद्याची चटणी कर म्हणलं, ते केलं खंड्या खळगूट. जाऊ दे आता बेसन केलंच वाढू का? तर मस्त कांदा चिर. असा कांदा ते खायला चिरलास का बेसनाला टाकायची येतो? तर बेसन झालंय ना, खायला चिरलंय. मग असा एवढा बारीक कोण चिरत असते कांदा खाता येत तसा? काय काय नाही कोणी शिकवलं की बाबा. काय ग बाई देऊ का? एवढा बारीक मला सांगा. हे बघा एवढा बारीक कोण खायला कांदा चिरते? मला दिसलंय बोर व्हायला लागले. देऊ का जेवायला? काही नाही मला नाही जेवायचं असतं. कांदा चिर म्हणलं एवढा बारीक कोण चिर? मी मोठा मोठा देते मग तर चालेल. मी खाईन. जाऊ दे आता टोमॅटो दे एक. कांदा राहू दे असंच चिरल्याला टाकशील कशाला तर उद्या पोहे बी करू आपण. काही गरज नाही. मोठा देते मी खाते ना बारीक बारीक. मी चालते. आणि मी काय खाऊ? मोठा अपुट. चला थोडा. लय मोठा झाला तर एवढा नको. अगं एवढा मोठा चिरला असतं राहू दे तेच खातो. जाऊ दे सोड. वाटोळ नाही करावं. आधी सरळ साधं सोपं जमत नाही. आता चिरलेला वाया नाही घालवायचा. अपू हे तुझं जगलं छान दिसतंय ग ड्रेस. खरंच छान दिसतंय. मला खूप आवडते. पण रस्ता झाडतच चालतंय ते. मला हे रस्ता झाडणार आहे तेवढी नको वाटत. सगळी घाण सगळी बाहेरची घाण आमच्या घरात येते चढून चढून. तुला काय बोलावा का नाही? असं बोललो का असं बघती.